प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। भेटीनंतरही पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढण्यावर ठाम। जय भवानी शब्द काढणार नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं। निवडणूक आयोगाकडे हिंमत असेल तर भाजपवर कारवाई करावी, आदित्य ठाकरेंचं आव्हान। दिंडोरीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। मतभेद विसरत भारती पवार यांना निवडून आणा, आमदार सुहास कांदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे करणार ठाकरे गटात प्रवेश। त्यांच्या प्रवेशामुळे बच्चू कडू यांना निवडणुकीच्या तोंडावर धक्का। जरांगेंचा अनादर करण्याचा हेतू नाही, त्यांचा मराठा समाजाबद्दलचं काम अद्वितीय, राणा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका। काम न करणारे दादावर टीका करतात, संजय विखे यांची बहीण सुष्मिता विखे यांची विरोधकांवर टीका। पंकजा मुंडे 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार, बीडच्या माने कॉम्प्लेक्स परिसरात घेणार जाहीर सभा। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणामध्ये रिव्हॉल्व्हरच्या शोधात मुंबई क्राईम ब्रांचचं पथक सुरतमध्ये दाखल। जायकवाडी धरणाची पाणी पातळी खालवली, धरणात केवळ 13% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ। जळगावमध्ये पुन्हा अवकाळीची हजेरी, शेतपिकांचं मोठं नुकसान, बळीराजा चिंतेत। सोलापुरातल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, रामनसले गावाला 8 दिवसातून एकदा होतोय पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप। अमरावती जिल्ह्यात अवकाळीच्या सरी, फळपिकांना बसणार फटका, शेतकरी हवालदिल। रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा पाकिस्तानशी संबंध, पाकिस्तानातील व्यक्तींनी कट रचल्याची माहिती उघड। निवडणुकांच्या तोंडावर कोल्हापुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, जवाहरनगरमध्ये भर रस्त्यात गोळीबार करत तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला, तरुण गंभीर जखमी। 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशनं रचला इतिहास, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू। अमेरिकेत दक्षिण कॅरोलिनाला वादळाचा तडाखा, गारा पडून घरांचं आणि गाड्यांचं मोठं नुकसान। गाझातल्या ओलिसांना सोडण्याची आंदोलकांची मागणी, सध्याच्या सरकारनं पायउतार व्हावं यासाठी आंदोलन। इस्रायलला गाझापट्टीतील युद्ध थांबवण्याची मागणी करत हजारो पॅलेस्टिनी समर्थकांचा मोर्चा, आंदोलकांची तात्काळ युद्धबंदीची मागणी, तुर्कस्तानमध्ये आंदोलन।